बारामतीची पोटनिवडणूक सुनेत्रा पवार या लढवणार असल्याचं जवळपास निश्चित झालंय। राष्ट्रवादीच्या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेतला गेल्याचं समजतंय। या संदर्भात खासदार सुप्रिया सुळेंनीही आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे। अर्थात ही निवडणूक बिनविरोध होईल। दादा गेल्यानंतर ही पोटनिवडणूक आहे। आपण इतके सुसंस्कृत आहोत, त्यामुळे नक्कीच ही निवडणूक बिनविरोध होईल असं सुप्रिया सुळे म्हणतात। अर्थातच बिनविरोध होईल। म्हणजे दादाच्या नंतरचं हे इलेक्शन आहे, अर्थातच म्हणजे महाराष्ट्र तेवढा नक्कीच सुसंस्कृत आहे अशा बाबतीत। त्यामुळे माझ्या मनात तीळ मात्र शंका नाहीये की ती निवडणूक ही बिनविरोधच होईल। अर्थसंकल्पीय अधिवेशनासंदर्भातल्या महत्त्वाच्या घडामोडींकडे आता आपण वळूया। विधान परिषदेमध्ये अनिल परब यांनी मुंबईतल्या प्रदूषणाचा गंभीर होत असलेला मुद्दा मांडलाय। मुंबईतल्या खेरवाडी परिसरात AQI 320 वर पोहोचलाय, त्यामुळे तातडीनं कारवाई करा अशी मागणी अनिल परब यांनी केलेली होती। तर यावर पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी उत्तर दिलं। प्रदूषणाबाबत चुकीचे आकडे दाखवणं हे चुकीचं असल्याचं त्या म्हणतायत। गेल्या वर्षीपेक्षा यंदा मुंबईचं प्रदूषण कमी असल्याचं पंकजा मुंडेंनी माहिती देत सांगितलंय। मात्र MPCBच्या वेबसाईटवर सरकारनंच टाकलेली आकडेवारी आम्ही मांडली आहे असा पलटवार अनिल परब यांनी केलाय। सर्वाधिक वायू प्रदूषण हे खेरवाडी विधानसभेत आहे किंवा खेरवाडी विभागात आहे। 320 आहे। आता 320 असणं म्हणजे दररोज, आणि मी तिथेच राहतो, त्याच्यामुळे दररोज आमची लवकर जायची व्यवस्था शासनाने केली आहे का असा प्रश्न उभा राहतो। एक साधारण प्रश्न मनात उभा राहतो की बाबा हे लोक फारच त्रास देत आहेत, तर ह्यांना काय असं काय पाठवता येत नाही, दुसऱ्या मार्गाने काय पाठवता आलं तर बघूया। बांधकाम बंद व्हावीत अशी आमची बिलकुल इच्छा नाही आहे। फक्त त्याचे नियम हे थोडेसे कडक करावेत आणि जे नियम पाळणार नाहीत त्यांच्यावरती कठोर कारवाई करावी, आणि ती कठोर कारवाई आपण करणार का? तर मला एवढंच म्हणायचं की आपल्या ग्रोथकडे, आपल्या विकासाकडे आक्षेपार्ह अशा काही गोष्टी तयार करून काही लोक जर आपल्याकडे असे चुकीचं प्रदूषणाचे आकडे दाखवत असतील तर ते आपल्या सर्वांसाठी योग्य नाही। त्यामुळे जर आपल्याला ऑथेंटिक आकडे हवे असतील तर आपण MPCBच्या ह्याच्यातनं ते पाहावे, जेणेकरून तिथे आम्ही तात्काळ योग्य कारवाई करू। आणि आपण जे म्हणताय ती आम्ही कारवाई केली, आणि भविष्यात देखील कोणतेही बिल्डिंग्स, कोणतेही कन्स्ट्रक्शन वर्क, कोणतेही डेव्हलपमेंट वर्क जिथे प्रदूषणाची परिस्थिती निर्माण होईल तिथे तात्काळ कारवाई करू। हवामानाचं त्यांनी सांगितलं की ऑथेंटिक साईट नसतात। आता MPCBची साईट कोणाची आहे? शासनाचीच आहे। MPCBच्या साईटवरनं आम्ही जर एखादी माहिती घेतो तर आमची माहिती अधिकृत असायला पाहिजे। मी याच विधानसभेमध्ये एक प्रश्न विचारला होता, ज्याला पंकजाताईंनी उत्तर दिलं होतं। पंकजाताईंनी व्हिजिट केल्याच्या नंतर तिकडे आजही पर्यावरणाचा ऱ्हास चालू आहे, आणि म्हणून माझं मत असं आहे की आम्ही जी माहिती सांगतो ही माहिती ऑथेंटिक आहे, तुमच्याच साईटवरनं घेतलेली आहे, आणि जर त्या साईटवरनं दिलेली माहिती चुकीची असेल तर त्या अधिकाऱ्यांवर तुम्ही काय कारवाई करणार? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।